नंदुरबार शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांचं नुकसान झालेल्या भागाची आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडून पाहणी। नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून तात्काळ मदत मिळणार, गावित यांचं आश्वासन। कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 18 दिवस समुद्राला उधाण येणार। 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता। 26 आणि 27 जूनला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती येणार। नागपुरात एमडी ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक। आरोपींकडून 12 ग्रॅम एमडी ड्रग्ससह 2 दुचाकी, 3 मोबाईल असा 3,67,000चा मुद्देमाल जप्त। सोलापूरहून बीडकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये महिलांची छेडछाड, संतप्त नातेवाईकांकडून बसवर दगडफेक। बीड शहरातील बार्शी नाका परिसरातील घटना। बीड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। लातूरच्या चाकूरमध्ये चोरी करताना सापडलेल्या चोराला नागरिकांकडून चोप। मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेले पैसे चोरताना चोर सापडला होता। चोप दिल्यानंतर चोर पोलिसांच्या ताब्यात। नाशिकच्या इगतपुरीतील घोटी बुद्रुकमध्ये पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको। गावात मागील 15 दिवसांपासून पाणी टंचाई। ग्रामपंचायत हलगर्जीपणा करत असल्याचा महिलांचा आरोप। पंढरपुरात फक्त 8 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक। उन्हाळा असल्यामुळे रक्तदान शिबिराची संख्या कमी झाली, त्याचा शहरातील रक्तसाठ्यावर परिणाम। रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं आवाहन। शहादा तालुक्यातील जावदा गावाजवळ बसचा भीषण अपघात। अपघातात 8 प्रवासी जखमी, प्रवाशांवर उपचार सुरू। नागपुरात ड्रग्सची खरेदी विक्री करणाऱ्या 4 आरोपींना अटक। 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। एमडी ड्रग्स विकणाऱ्या टोळीवर चंद्रपूर पोलिसांची कारवाई। 9 ग्रॅम एमडी पावडर जप्त। हिंगोलीत आंब्याच्या झाडावर वीज कोसळून 7 शेळ्या दगावल्या। पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। मनसे कार्यकर्त्यांचा लातूरच्या नारायण स्कूलमध्ये राडा। विनापरवाना शाळा बंद करण्याची मनसे कार्यकर्त्यांची मागणी। अकोल्यातील मूर्तिजापूर शहरात लग्नाचा आमिष दाखवून शिक्षिकेची फसवणूक। मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचं आयोजन। भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली। साताऱ्यातील कोरेगाव शहरातून तिरंगा रॅलीचं आयोजन। आमदार महेश शिंदेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित। सांगली सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन। आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात रॅलीचं आयोजन। पुण्याच्या मुळशीतील डोंगर गावात बिबट्याचं दर्शन। बिबट्या मुक्त संचार करताना कॅमेऱ्यात कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वाशिम नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचा 2 महिन्यांपासून पगार थकला। विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन। चंद्रपुरात 3 महिलांचे जीव घेणाऱ्या वाघिणी आणि बछड्याला वन विभागानं जेरबंद केलं। बछड्याची उत्तरीय तपासणी सुरू। यवतमाळमध्ये मदरसा चालकावर एटीएसची कारवाई। संस्थेला मदतीच्या नावाखाली दान देणाऱ्यांची फसवणूक। धाराशिव जिल्ह्यात 3 जूनपर्यंत नो फ्लाइंग झोन लागू। ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, हॉट एअर बलून उडवण्यास बंदी। सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांची खबरदारी। इगतपुरी तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक। संतप्त महिलांकडून रास्ता रोको। ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त। ईपी कॅपमध्ये बिघाड झाल्यामुळे शेतकरी नोंदणीपासून वंचित, तर गोंदिया जिल्ह्यातील 36,900 शेतकऱ्यांकडून पीक विम्याची नोंदणी। वर्धा जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया। 149 कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय विनंती बदल्या, समुपदेशनातून बदल्या करण्यात आल्या। अमरावतीत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गुळतुला अंबादेवी संस्थानच्या गोशालामध्ये वाढदिवस साजरा। सांगलीच्या आष्टामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहाचा लोकार्पण सोहळा। जयंत पाटील, भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। कोल्हापुरात राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचं काम बंद आंदोलन। सुधारित वेतन श्रेणीच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। रिक्त जागा तत्काळ भरण्याची कर्मचाऱ्यांची मागणी। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एका आरोपीला अटक। आतापर्यंत 16 आरोपी अटकेत, तर 20 आरोपी अद्यापही फरार। परभणीत हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा। हुक्का साहित्यासह 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। पोलिसांकडून 21 जणांवर कारवाई। पुण्याच्या आडगावात 17 वर्षीय मुलीचा सर्पदंशानं मृत्यू। प्राथमिक आरोग्य केंद्रात वेळेवर उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। गुन्हा दाखल करण्याची मागणी। सोलापूर बस स्थानकावर एका अनोळखी महिलेनं चिमुरडीला पळवलं। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद। 4 ते 5 तासात पोलिसांनी मुलीला शोधलं। अनोळखी महिला मात्र फरार। सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपशाखेत तीळ विक्रीला सुरुवात। सभापतींच्या हस्ते लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ।
दर गुरुवारी तिळाची खरेदी विक्री होणार। भंडाऱ्याच्या मोहाडीत जांभोऱ्यासह अनेक गावातील पांदण रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची, शेतकऱ्यांनी केली कारवाईची मागणी। कोल्हापूरच्या शाहू मिल चौकात मद्यधुंद तरुणाकडून चारचाकी वाहनांची तोडफोड, तरुणाला पोलिसांकडून अटक, तरुणानं मागितली माफी। लातूरच्या चाकूर आठवडी बाजारात चोरट्याला नागरिकांकडून चोप, मोटारसायकल मधील डिक्कीतील पैसे चोरताना रंगेहात पकडलं, चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। परभणीत वाढत्या तापमानामुळे पाण्याची भीषण टंचाई, माणसांसोबत प्राण्यांनाही पाणी टंचाईच्या झळा, पाण्यासाठी हरणांची भटकंती। भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्यासाठी रत्नागिरी शहरातून तिरंगा रॅली संपन्न, तिरंगा रॅलीत उद्योगमंत्री उदय सामंतही सहभागी, सर्वपक्षीय नेते आणि शहरवासीय रॅलीत सहभागी। अमरावती पालिका निवडणुकीत नवनीत राणांचा स्वबळाचा नारा, अमरावती पालिका भाजप एकट्यानं लढवणार असल्याचं नवनीत राणांकडून स्पष्ट, ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है, नवनीत राणांची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गमधील ठाकरेंच्या शिवसेनेचा आका कोण हे ठरवा, विनायक राऊत पाहिजे की वैभव नाईक, हे शिवसैनिकांनी स्पष्ट करावं, नितेश राणे यांची टीका। तर स्वतःला सिंधुदुर्गचा आका बनवण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाणांना बाजूला केलं, वैभव नाईकांचं प्रत्युत्तर। सभासद नोंदणी कमी झाल्यानं मला मुंबईत मान खाली घालावी लागली, शिवसेनेची सभासद नोंदणी अपेक्षेपेक्षा कमी झाल्यानं पदाधिकाऱ्यांसमोर मंत्री गुलाबराव पाटलांची खंत। तर सभासद नोंदणीवेळी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंनी सुरू केली असं सांगा, म्हणजे 100% सभासद नोंदणी पूर्ण होईल, गुलाबराव पाटलांचा कार्यकर्त्यांना सल्ला। राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणेंच्या सुनेची आत्महत्या, घातपात झाल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, सासरच्यांनी हुंड्यासाठी छळ केल्याबाबत माहेरच्यांकडून तक्रार। मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात माझगाव कोर्टाचं वॉरंट, 2 जूनला कोर्टात हजर राहण्याचे आदेश, संजय राऊतांविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी वॉरंट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी, नागपुरातील एकीकृत घनकचरा प्रकल्प नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे नागपूर पालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्देश। भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याचं आंबेडकर पिता पुत्राला दुःख झालंय, सुजात आंबेडकरांच्या भूषण गवईवरील टीकेला डॉक्टर राजेंद्र गवईंचं प्रत्युत्तर, सरन्यायाधीश भूषण गवई बाबासाहेबांच्या विचारांवर चालत नाही, अशी टीका सुजात आंबेडकरांनी केली होती। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये शिवसेना आमदार रमेश बोरणारेंकडून भाजप कार्यकर्त्याला मारहाण झाल्याचा आरोप, रमेश बोरणारेंविरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात अर्ज दाखल, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शिंदेंच्या शिवसेनेकडून पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत, पालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर सोबत नाही आलात तर तुमच्या विना पालिका निवडणूक लढू, खासदार नरेश मस्केंचा भाजपला इशारा। छत्तीसगडमधील माओवादी संघटनेकडून पहिल्यांदाच मोदी शहांच्या नावापुढे आदरणीय असा उल्लेख, माओवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनला कंटाळून शरण येण्यासही तयार। मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बनं उडवण्याची धमकी, विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल, संसदेवरील हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना अन्यायकारक फाशी दिल्याचा दावा।